त्याचप्रमाणे आमचे डीजे ऑपरेटर 24 लाईव्हची आमची सर्व टेक्निकल टीम, सर्व कॅमेरामन, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. जोहे पेन संघ प्लीज पाठवा खेळाडू. जोहे पेन सलामीवीर जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानाच्या आत रवाना होताना आपण पाहतोय सायंकाळचं सत्र सूर्याची स्वच्छ आणि सुंदर किरण या सजीव सृष्टीला एक वेगळी नवचेतना देताना मोरबी गाव आणि मोरबी गावाच्या बाजूलाच असलेलं हे मैदान, बाजूलाच मेट्रो स्थानक, विकसित असा हा परिसर आपण पाहतोय. टोळीजंग इमारती, बाजूलाच विश्वज्योत स्कूल आहे. बीडी सोमानी स्कूल म्हणजे मोठमोठ्या शाळा, इथल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं भविष्य, उज्ज्वल भविष्य आपण पाहू शकतो त्यांच्यासाठी. आज नवी मुंबईमध्ये जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. सलामीवीर जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. इस्कॉन मंदिर आणि नरेंद्र मोदी साहेब जे भारत राष्ट्राचे पंतप्रधान आहेत, त्यांनी देखील या स्थळाला भेट दिली होती, इस्कॉन मंदिरला. पहिलं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय प्रकाश पाटील. नरेश सावंत खेळण्यासाठी सज्ज आणि त्याला साथ देताना नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बबन पाटील. दोन ज्येष्ठ खेळाडू, एक 48 एक 40+. पहिला चेंडू प्रकाशचा, फुलटॉस चेंडू, स्टेप आउट केलं होतं, चेंडू खेळतोय तो सीमा राशी बाहेर जातोय आणि या 4 धावा मिळत आहेत. मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये हा खेळलेला चौकार. क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहतोय की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आत जास्त असतं आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेताना आलेला हा चौकार. सुरुवात होते 4 धावांनी. नरेश सावंत देखील 4 धावांनी आपलं अकाउंट ओपन करतायत. बबन पाटील यांनी खेळलेला हा फटका. प्रकाश पुढचा चेंडू, राईट आर्म अराउंड विकेट, सुरेख चेंडू, यार्कर पद्धतीनं खेळला गेला चेंडू हा आपण पाहतोय व्ही शेप मध्ये मिडॉन मधून डीप मध्ये जातोय. 1 धाव मिळते आणि एकच धावावर समाधान मानावं लागतंय ते बबन यांना. बबन एका धावेने पुढे सरकताना आपण पाहतोय तो 5 वर. संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 5. वाबंजे संघानं नाणेफेकीच्या आधारावर क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारला. नरेश सावंत आणि बबन पाटील ही जोडी. प्रकाश पाटील पहिले षटक प्रत्याकरण करतोय, हाताळतोय, राईट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र झेल हातातून सुटतोय. एक सुवर्ण संधी होती फलंदाज नरेश सावंत यांना बाद करण्याची, मात्र आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद हा झेल धरतीला दान करून दिला जातोय तो नरेशला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 6 वर. पहिले षटक 3 चेंडू हाताळले जातात आणि 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च होताना प्रकाश पाटील मार्फत. प्रकाशला असं वाटलं होतं की ह्या चेंडूवर यश मिळेल, मात्र निराशा होते. 1 धाव देखील खर्च होते. पद्धत त्याचा वापर, क्षेत्ररक्षक तैनात आणि अप्रतिम झेल, फलंदाज बाद.
तर आमचे महागुरु संतोष चौधरी साहेब या आता. खूप उशीर झाला, जास्त आराम झाला. जरा या, जरा भिंगू द्या. भिंगरी भिंगायला पाहिजे आपली. या चौधरी साहेब या. जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी जी विश्रांती घेतली होती ती प्रदीर्घ विश्रांतीनंतर ते पुन्हा एकदा आनंदा मुद्रेने, एक हास्य मुद्रेने आमच्याकडे येताना त्यांचं स्वागत आहे. तर इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बबन पाटील हा बाद होतोय आणि क्रमांक 3 वर रुपेश म्हात्रे येतोय. परेश दादा पाटील हे देखील ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. हा मात्र फुलटॉस चेंडू आणि चेंडू लॉंगॉनच्या वरून जातोय. सीमा पार, दर्जेदार, दिमागदार षटकार. सहा धावा दुहेरीमध्ये पोहोचतोय तो 12 वर. 2 आकडी संख्या आपण पाहतोय. एकेरीवरून दुहेरीवर, दुहेरीवरून तिहेरीवर. इथे मात्र सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला तर तो धोकादायक होऊ शकतो असे संकेत दिसताना इथे मात्र रोखलं जातंय. आणि पहिलं षटक समाप्त होताना इथे आपण पाहतोय वीर मराठा जो हे पेण संघाची स्थिती आहे 1 गडी बाद 13 धावांनी पाया रचला जातोय. पहा, या उंच ज्या इमारती आहेत त्यांचा पाया हा भक्कम आणि परिपक्व आहे. त्याच कारणास्तव त्या इतकी उंचीनं दिमागदार पद्धतीने उभ्या आहेत. त्यामुळे एखादी खेळी करताना, एखादं लक्ष उभारताना पाया हा परिपक्व आणि भक्कम उभारला गेला तर नक्कीच एक चांगलं उद्दिष्ट देता येतं समोरील संघाला. आणि त्याचंच उदाहरण सादर होतंय ते वीर मराठा जो हे पेण या संघामार्फत भूमिका 11 श्रीमलंग वावंजे या संघाविरुद्ध. वावंजे संघाने मागच्या सामन्यामध्ये जी रोमहर्षक लढाई सतीश थोरात याच्या खेळीवर साकारली ती नक्कीच अप्रतिम आणि कौतुकास्पद होती. आमचे परेशदादा पाटील वावंजेचे एक प्रसिद्ध उद्योगपती आणि भूमिका 11 श्रीमलंग वावंजे संघाचे मालक हे देखील ही स्पर्धा थेट 24 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर पाहतायत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. खालापूर 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय गणेश नाना पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि या सामन्याला हार्दिक शुभेच्छा कळवल्यात. आणि नाना, आपली उपस्थिती या स्पर्धेला प्रार्थनीय आहे आणि आमच्या या संपूर्ण रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे, आपण आवर्जून या स्पर्धेला उपस्थित राहा. इथे मात्र स्विच इट आणि स्वीट इट आपण पाहतोय की अप्रतिम फटका आणि 6 धावा. खेळला गेला. आता मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, क्षेत्ररक्षक येतोय. रवी ठोंबरे कुठली चूक करत नाहीये. एक तुम्हारी तो एक हमारी. फलंदाज बाद. आपण पाहतोय, ऐकतोय सँडी डीजे मार्फत. नक्कीच सर्वांना आकर्षित करणारं संगीत सँडी डीजे मार्फत सदैव आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्याबद्दल सँडी डीजेचं कौतुक करावं तितकं कमी.
एखादा मोठा फटका खेळल्यानंतर थोडासा संयम बाळगणं आवश्यक असतं, मात्र तो संयम दिसला नाही. थोडी अति उत्सुकता, अति घाई इथे मात्र कारणीभूत ठरली आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. एक मोठा धक्का बसलाय तो वीर मराठा चोहे पेण या संघाला. फलंदाज ज्ञानेश्वर रुपेश म्हात्रे बाद झाल्यानंतर आता मात्र ज्ञानेश्वर म्हात्रे येतोय. लेफ्ट ओव्हर द विकेट. चेंडूला फ्लॅशी पंच केला जातोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न होईल का, मात्र रोखलं जात आहे. एकच धाव समाधान आणि एका धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 20 वर. 20 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर या षटकात देखील सुरुवातीलाच एक षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की या षटकात देखील धावांचा वेग हा वाढेल, मात्र अतिउत्साहीपणे अतिघाईने खेळला गेलेला फटका इथे मात्र रुपेश म्हात्रेला झेलच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागलं खेळाडू कक्षाकडे. गोलंदाज योगेश तांडेल. पुढचा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव मिळते. बॅटची कड लागल्यानंतर आपण पाहतोय चेंडू वळाला होता शॉर्ट लेग क्षेत्राकडे, मात्र एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 21 वर. 21 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू योगेश सामना करेल तो फलंदाज. चेंडूची गती आणि चेंडूचा वेग हा व्यवस्थित निहाळू शकला नाही, परीक्षण करू शकला नाही हा खेळाडू, आणि त्याच कारणास्तव बॅट अगोदर फिरली गेली. चेंडू थोडासा उशिरानं आला गेला आणि त्याच कारणास्तव हा चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला गेला गोलंदाज योगेश मार्फत. निर्धाव चेंडू. धावपळक स्थिर 21 वर. 2 गडी बाद 21 धावा. हलक्याताना फक्त चेंडूला दिशा दिली होती. चेंडू गली क्षेत्राकडे वळतोय, मात्र एकच धाव आणि एका धावाने समाधान. या षटकात आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर 5 चेंडूमध्ये 1 गडी बाद करून फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगलं कमबॅक केलं, चांगलं पुनरागमन केलंय ते योगेश तांडेलनं. आणि आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर वीर मराठा चोहे पेण संघ 11च्या सरासरीनं 2 गडी 22 धावा उभारतोय. आज एक संधी मिळाली, एक सुट्टी मिळाली आणि आमच्या असोसिएशनला हातभार लावण्यासाठी आम्ही आदरणीय संदीप पाटील साहेबांना शब्द दिला होता काल की आम्ही येतोय. आज बऱ्याच दिवसानंतर समालोचन केलं. खूप आनंद वाटला, कारण व्यस्त शेड्यूल असतं आणि त्याच्यामुळे कुठे संधी नसते. तिसरं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय स्वतः संघ नायक, पालक, संघाचा कर्णधार नरेश ठोंबरे. खालापूर असरोटी या गावातून त्यानं क्रिकेटला प्रारंभ केला आणि आज आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमधील एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव लौकिक. आज 40+ मध्ये खेळताना देखील त्यांचा तोच दबदबा. रवी ठोंबरे, नरेश ठोंबरे हे नक्कीच नामांकित खेळाडू. त्यावेळेला जर अशा प्रकारचं माध्यम असती, अशा प्रकारच्या स्पर्धा असत्या तर त्या गाजवल्या असत्या. इथे मात्र पहिला चेंडू थोडासा स्वैर, पंचांचा इशारा वाईट. अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 23 वर. आणि संतोष चौधरी साहेबांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यावं. इथे मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न थोडासा बॅकफुटला अंतिम क्षणाला गेला होता, तर 1 धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपात. अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 24 वर. 24 धावा धावफलकावर. आमचे रविभाऊ पाटील असतील, हिमांशू एंटरप्राइजेसचे मालक, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवर अप्रतिम प्रेम त्यांचं आणि क्रिकेटबद्दल एक वेगळा जिव्हाळा त्यांचा. ज्ञानेश्वर आणि नरेश ही जोडी मैदानाच्या आत. नरेश. पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, मात्र क्षेत्ररक्षक खूप दूरवर. त्याच कारणास्तव सुदैव 1 धाव मिळते फलंदाजाला. एका धावावर समाधान आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती
25 वर, 25 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू नरेश, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फसतोय तो फलंदाज. अंगावर चेंडू आदळतोय. लेग बाईचा इशारा. एक धाव मिळते वीर मराठा जोहे पेन या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 26 वर. तिसऱ्या षटकात आपण पाहतोय उत्साह जास्त दिसत नाहीये, कारण नरेश एक चांगला हरहुन्नरी गोलंदाज. इथे मात्र चेंडूला फ्लिक केलतोय आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार होतोय. 1 बाउंड चेंडू सीमा पार आलेला दर्जेदार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 30 धावा. आणखीन एक मोठा फटका. इथे मात्र मिडविकेटच्या वरून चेंडू सीमा पार, दिमागदार दर्जेदार षटकार. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र ऑफ साइडला चेंडू खेळला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला जातोय आणि अशा पद्धतीनं तिसऱ्या षटकाची सांगता. 3 षटकाच्या अंती धावफलकावर धावा आहेत त्या 37. उर्वरित 2 षटकामध्ये या चेंडू फळीमधील हे द्वंद्व युद्ध, हा खेळ कशा पद्धतीनं रंगतोय या कुरुक्षेत्रावर, या मैदानावर, या ऐकूया एक युवा समालोचक तेजस देशमुख याच्याकडून. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या एकूण धावफलकावरती 12.33च्या सरासरीनं 37 ही धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. आणि या धावसंख्येच्या आलेखानुसार जर आपण प्रोजेक्ट स्कोअरचा विचार केला, अंदाजक धावफलकाचा विचार केला 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस, तर किमान 65 धावा उभारणीस येऊ शकतात. मात्र येणारी 2 षटकं इकॉनॉमिकल ॲव्हरेज जर न आली तर 60 पेक्षा कमी धावसंख्या रोखण्यामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला यश संपादित होऊ शकतं. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, यष्टीरक्षकाला दिली हुलकावणी, खराब मिळालेली सहाय्यता आणि त्यानंतर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 या अंकांवरती. चली तो चली नाही तर अब्दुल गनी या पद्धतीचे फटके आपल्याला क्रीडांगणामध्ये आता पाहायला मिळतात. धावा येणं अपेक्षित आहेत आणि त्या धावा जमवण्याचं काम
बबन पाटील आणि रुपेश म्हात्रे बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे आणि नरेश सावंत हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. आघाडीचा खेळाडू नरेश सावंत आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. पायांचा तुम्ही स्टान्स पाहिला तर पाठीमागचा पाय थोडासा अग्रेसिव्ह होता आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट करत असताना चेंडू आणि फळीचं अंतर खूप राहिलं. धीम्या गतीचा चेंडू राहिला आणि मोठा फटका खेळण्यापासून फलंदाजाला वंचित ठेवलं. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर आहे 41 या अंकांवरती. ड्राईव्ह केलाय हा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतील तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरीमध्ये रूपांतरित करत असताना यश या दुहेरी धावसंख्येचं संपादित केलं जात आहे. 43 धावा धावफलकावरती लोटला जातात. ज्यावेळेस निर्धाव चेंडू येतात ना त्यावेळेस मोठ्या फटक्यांपेक्षा एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य द्या. धावफलकाला हलतं ठेवा जेणेकरून एखादा खराब चेंडू भेटला तर कॅल्क्युलेशनचं क्रिकेट रूपांतरित मोठं होतं. हे एका चांगल्या खेळाडूचं प्रदर्शन असतं. चेंडू मिड ऑफच्या दिशेनं कव्हर आणि पॉइंटच्या मधून हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल 4 धावफलकासाठी. हॅलो आणि आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आमचे परम मित्र आणि एक अतिशय उत्कृष्ट नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमचे भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व वलभ विभागाचे आदरणीय अंकुश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर विहान खाडेकर 11 वलभ या संघाचे पुरस्कर्ते आमचे प्रकाश शेठ खाडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. सुस्वागतम सुस्वागतम अतिथींचं आपण करूया. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून रायगड 40+ क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? मोठा फलंदाज होतो यावेळेस बाद रुपेश म्हात्रे ज्याच्या बॅटमधून फार चांगले फटके पाहायला मिळाले होते. मात्र नरेश सावंत यावेळेस देखील कॅचच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं संगीत विभागातून ऐकायला आपल्याला मिळालं. कारण परक्यानंही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडे पडावेत अशी गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसे आपल्यामधीलच एक असतात. आपल्यामधीलच एक असतात. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 शतरक्षक चेंडू खाली चली दोघात तिसरा ना आता सगळं विसरा. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांना कॉलिंग दिला नाही आणि त्या मार्फतच फलंदाजाला मिळतोय या चेंडूवरती हा दमदार चौकार. तुम्ही किती मोठे खेळाडू आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही कसा खेळ करताय हे फार महत्त्वाचं असतं एखाद्या व्यावसायिक पटलावरती ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संघाचं प्रतिनिधित्व करता मित्रांनो. कारण चुकत जाल घडत जाल बिघडलेल्या वाटेवरती शिकत जाल. शिकलेल्या वाटेवरती घडत जाल. घडलेल्या वाटेवरती चालत जाल. धावत जाल. परिश्रम तुम्हाला करावे लागतील कारण प्रयत्नांच्याच वाटेवरती यशाला भिरकी घालण्यासाठी एक पाऊल पुढे टाकाल. या ठिकाणी प्रयत्न साकार करावे लागतील मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या अगदी जवळ पोहोचण्यासाठी. आणि या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं लागेल. आणि ते प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रेच्या साथीनं ज्ञानेश्वर शिर्के आपल्याला करताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये नरेश ठोंबरे यांच्या 15, योगेश तांडेल यांच्या षटकामध्ये 14. एकूण धावफलक जाऊन पोहोचेल अर्धशतकाच्या सुमारीस. 3 गडी गमावल्यानंतर 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना वीर मराठा जोहे पेन संघाच्या धावफलकावरती. भूमिका 11 श्री मलंग वावंजे संघाच्या अपक्षात खेळत असताना
गोलंदाजीच्या पटलावरती स्लॉगवरचं हे षटक, स्लॉगवरच्या षटकावर जर 12-13 धावा आल्या तर जो प्रोजेक्ट स्कोर आहे, अंदाजक धावफलक आहे, त्या धावफलकावरती धावा पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या आपण पाहता 51. ज्या प्रोजेक्ट स्कोरनुसार ही धावसंख्या आतापर्यंत धावस्थितीमध्ये पाहायला मिळतीये. म्हणजे गोलंदाजीसाठी आपण रुपेश जामकर हा खेळाडू पाहता. क्षेत्ररक्षण या ठिकाणी विखुरलं गेलंय, मात्र ऑन स्ट्राईक खेळाडू ज्ञानेश्वर म्हात्रे जो 6 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. बॅट अँड बॉलचा या ठिकाणी कोणताच संपर्क पाहायला मिळत नाही. शरीरापासून हा चेंडू दूर राहिला. फुलं लाईन डिलिव्हरी होती, लाईन आणि लेन चांगली होती, ऍक्शन चांगली होती आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 5 या ठिकाणी प्रगती स्थानावरती असताना ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा आपण विचार केला तर आतापर्यंत फुलं लाईन डिलिव्हरी समोरच्या विभागामध्ये फेकून दिला चेंडूला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बॅट मधून येतोय. दिमागदारीचा कौतुक कर्तृत्वाचा हा षटकार. सहा धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल 57. लॉस ऑफ 3 विकेट. 57 धावसंख्येवरती 3 गडी गमावलेत. प्रथम फलंदाजी करत असताना वीर मराठा जोहे पेन संघानं फुल लाईन फुल टॉस मिड ऑफच्या दिशेनं हा फटका. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. हा दमदार षटकार. सात धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 63 या धावसंख्येवरती. धावसंख्येचा आलेख होता 12.33च्या सरासरीनं, मात्र त्या आलेखाला रूपांतरित केलं. योगेश तांडेलच्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि रुपेश जामकरचे षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि अलेखनीय धावफलकाची गती उच्चांक होताना पाहायला मिळाली आहे. अतिशय दर्जेदार कमालीचे फटके. पहिला चेंडू जरूर निर्धाव फेकला, मात्र त्यानंतरची फलंदाजी ही अफलातून पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या गतीचा अनुमान लावला, गोलंदाजाची ॲक्शन पाहिली आणि त्या ॲक्शनला पाहून चेंडूवरती नजर प्रस्थापित करत असताना उल्लेखनीय फटकेबाजी. सलग 2 चेंडूंवरती 2 दमदार फटके पाहायला मिळाले. एक फटका तुम्हाला लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून तर एक फटका तुम्हाला लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरून पाहायला मिळाला. येणारे उर्वरित 3 चेंडूवरती दमदार कामगिरी करावी लागेल रुपेश जामकरला. भूमिका 11 श्री मलंग वामजे संघासाठी. मात्र सातत्य तर राहिलं संतोष सर, तर येणाऱ्या काळामध्ये ही धावसंख्या 80च्या आसपास जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण आत्तापर्यंत जी फटकेबाजी राहिली आहे त्या फटकेबाजीचा आलेख खूप उंचीवरती जाताना आपणास पाहावयास मिळेल. गोलंदाजीच्या पटलावरती रुपेश जामकर पुन्हा एकदा सज्ज असतील. दबाव असेल थोडंसं त्यांच्यावरती, कारण पहिला चेंडू जरूर निर्धाव, मात्र त्यानंतरचे 2 चेंडू फलंदाजाच्या वाट्याला आपण पाहायला मिळाले. आम्ही खेळाडूंना सूचना देतोय. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून रायगड 40+ ची ही स्पर्धा आपण पाहताय. आपण कृपया करून खेळाडू कक्षामध्येच बसा. धीम्या गतीचा हा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीचा हवा तेवढा संपर्क पाहायला मिळत नाही, मात्र क्षेत्ररक्षक एकेरी काही धावेपासून रोखू शकत नाही. या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 64. 64 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 प्रगती स्थानावरती. डाबातील शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक असावेत. गोलंदाजीच्या पटलावरती रुपेश तयार. फुल लाईन डिलिव्हरी ऑन साईडला फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. 4 या धावफलकासाठी दाखल होईल.
भावना निस्वार्थपणे असली ना की देव देखील अथांगपणे देतो मित्रांनो. तुमचे प्रयत्न जर 100% असतील ना तर यश तुमच्यापासून दूर राहणार नाही मित्रांनो. तुम्हाला 100% द्यावं लागेल कोणत्याही क्षेत्रामध्ये वावरत असताना. आणि आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर देखील मी माझ्या कर्तृत्वावरती ठाम राहील हे जाणलं या दोन खेळाडूंनी. आणि तेच काम आता मैदानावरती प्रगती रूपांतरणाच्या माध्यमातून धावगतीला मोठं करण्याचं काम करतायत, जेणेकरून दुसऱ्या डावामध्ये आपल्या गोलंदाजांना पाठबळ मिळेल. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, फलंदाज होईल या चेंडूवरती झेलबाद. मात्र ही धावसंख्या पूर्ण केली जाईल का त्या धावसंख्येला थांबवलं जाईल वीर मराठा जोहे पेन संघाच्या माध्यमातून. ऐकूया आमच्या मार्गदर्शक, खरं तर आमचे महागुरु, ज्यांचं समालोचन ऐकून आम्ही या क्षेत्रामध्ये उतरलो, ते संतोषजी चौधरी सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद तेजस देशमुख. चांगले शब्द आपल्या कानावर पडत होते. तेजस देशमुख खरं तर नवीन समालोचक म्हणता येणार नाही. सारंगचे अजून 8-10 वर्ष त्यांना पण झालेली आहेत. आम्हाला जवळजवळ आता 35 वर्ष झाले आहेत. आम्ही आता तुमचं ऐकतोय. आम्ही रिटायरमेंट घेऊन तिकडे बसलो होतो खरं तर. पण हे मगाची जी मॅच झाली 2 हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाल्या दोन्ही डावामध्ये. सुंदर फलंदाजी केली दोघांनी आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. मॅच कोणी जिंको, कोणतरी एकच जिंकणार, एक हारणार, एक जिंकणार असं म्हणतात की प्रश्न तुम्ही विचारू नका, उत्तरं तुम्हाला मिळत जातील. आणि जीवन इतकं सुंदर आहे की अनुभव तुम्हाला येत जातील. असे गोड अनुभव. आणि संदीप पाटील साहेब असतील आमचे. खरं तर ही स्पर्धा होती टेंभोड्याला, त्याच्यानंतर स्पर्धा होती रायगड प्रीमियर लीगच्या ज्या मैदानावर झालं तिथे. त्याच्यानंतर अडचणी येत गेल्या, परंतु त्या अडचणीवर असं आपण म्हणतो की जेव्हा गतिरोधक लागले, विरोधक आले की मग समजायचं आपली प्रगती चालू झाली. आणि त्या सगळ्यांवर मात करून ही प्रीमियर लीग आपण पाहतोय 40+ची. ती संदीप पाटील साहेब असतील, आमचे सत्यवान म्हात्रे असतील, आणि त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली. बघा बऱ्याच ठिकाणी आपण लक्ष्मण लासे जातो जिथे जे लाईव्हवाले असतात त्यांना फक्त एखादा कपडा टांगलेला असतो, असा उघडत असतो वाऱ्यावर. पण बघा त्यांच्यासाठी किती शिस्तरीतं अतिशय चांगले असे तंबू त्यांना बनवलेले आहेत, म्हणजे कोणतंही ऊन त्यांना लागू नये. इथे आपण पाहतोय 24वाल्यांनी पण एवढे वर्ष फिरले असतील. मोठमोठ्या टुर्नामेंट असतात पण अशी व्यवस्था नसते, आणि अशी चांगली व्यवस्था त्यांच्यासाठी पण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण बघूया भूमिका स्पोर्ट्स जो श्री मलंग संघ वावजे, आमचे परेश पाटील यांचा संघ आहे. त्यांचे बंधू एकनाथ पाटील, त्यांच्या दोन्ही कन्या भूमिका आणि भाविका मगाशी तिकडे बसल्या होत्या, पण तिकडनं स्टेजवर आल्या. त्यांना वाटलं स्टेजवर लकी होतं का. आपण बघूया. आणि 50 धावा थोरातने मारल्या. थोरातने मारलेले 360चे फटके बघण्यासारखे होते. आम्ही मोठमोठ्या खेळाडूंना ते क्लिप पाठवल्या की याला म्हणतात 360, तुम्ही मारता ते 340. असे फटके त्याने सजवले. आणि त्याच्या अगोदरच्या इनिंगमध्ये पण 50 धावा 52 धावा ज्या केल्या प्रफुल्ल पाटील, त्याचंही कौतुक करायला पाहिजे. या वयामध्ये 50 मारणं, कारण आत्ताची मुलं 3-4 धावा मारल्या की पाणी मागतात, 2-3 बॉल खेळले का. चौधरी साहेब नक्कीच. आणि या व्यासपीठावरती जरी 40+चा व्यासपीठ असला तरी मात्र या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने ज्यांनी सध्याचा रेग्युलर क्रिकेट गाजवून सोडलाय असे आमचे RCC पेठ संघाचे एक धुरंधर बंटी जोशी आणि त्याचबरोबर सोहेल शेख आणि नमित पगडे हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल नक्कीच या तिन्ही खेळाडूंचं आम्ही पुन्हा एकदा रायगड 40+ प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय.
नक्की मोठमोठ्या काल स्पर्धा देखील ते जिंकलेले आहेत आणि मुरबीशीच देखील फाईट झाली होती. हा नाईट मॅच मध्ये ना कालच्या राईडमध्ये जिंकलेले आहेत. आरसीसी पेठ म्हटलं की एक मोठा संघ आणि त्या खेळाडूंचं आपण इथे स्वागत करूया. या रायगड 40+ वतीने आयोजित ही प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि आता 69 धावा करायचे आहेत जिंकण्यासाठी ते वीर मराठा जुहे पेण या संघाला वावंजे संघाला माफ करा वावंजे संघाला जिंकण्यासाठी करायचे आहेत 69. आमचे संदीपजी मोरे जे कपिल पाटील मंत्री आपले माजी त्यांचे PA संदीपजी मोरे त्या भागामध्ये गेलो की आपल्याला बरीचशी मदत त्यांच्याकडून होत ते कोरोनामध्ये बरेचसे किट आपल्याला मिळवण्यासाठी त्यांनी मदत केली होती. असे आमचे संदीपजी मोरे रायगड समालोचक असे नुसते कॉमेंटेटर म्हटलं की सोपं नाही. मोठमोठे अधिकारी पदाधिकारी याच्यामध्ये आहेत. काही काना हाऊस आहे काही काना छंद आहे काही पैशासाठी करतात परंतु सगळे 200च्या वर मंडळी या मंडळामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांची मोठ बांधलेली आहे. ते आमचे संदीप पाटील सत्यवान म्हात्रे यांना कंपनीकडून जसे पैसा येतो माथाडीमधून जसा पैसा येतो तसं या समालोचकांकडून पैसा येत नाही. समालोचक घेतात देत नाही आणि तरीसुद्धा ही संघटना ते चालवत आहेत त्यांना धन्यवाद. वळूया इथे संदीप मोरे साहेबांचं स्वागत करण्यात येते. संदीपजी पाटील आमचे जयेंद्र अतिशय चांगले तबला वादक मृदुंग वादक आहेत आणि भजनी भाऊ आमचे ते सत्यवान म्हात्रे चौफेर टोलेबाजी करणारी मंडळी या रायगड समालोचक मंडळामध्ये आहे. ज्यांना कोणाला पार्टी जायचं असेल आनंद घ्यायचा असेल एकदा येऊन बघा. जाऊया मैदानाकडे. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत करतो पाहुण्यांचं स्वागत करतो. लाईव्ह 24च्या माध्यमातून जी हे स्पर्धा जी पाहतायत त्यांचंही स्वागत करतो. वावंजे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राईक एंडला आहे तो परेश पटेल आणि टीम आहे ती परेश पाटलांची. 69 धावा करायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये आणि समोर आहे तो फलंदाज नरेश ठोंबरे संघाचा कर्णधार नरेश सावंत. परेशला हा चेंडू टाकलाय ढकललाय चेंडू लॉंगॉनच्या दिशेने सिंगल घेतलेली आहे. मगाशी त्यांनी बघितलंय मोठी धावसंख्या होती 4 चेंडू डॉट झाला होता. पहिला खेळाडू 48 वर्षाचा पहिला खेळाडू असला पाहिजे आणि त्यामुळे ती मॅच अडचणीत आली होती. पण थोरात हार मानेल तो थोरात कसला आणि त्या थोरातनं मात्र जबरदस्त फलंदाजी केली. एक हाती किल्ला लढवला आणि ती मॅच जिंकून दिली ती वावंजे संघाला. मलंग वावंजेचा हा संघ आणि एका बाजूला आपण पाहतो वीर मराठा जोहे अशोक बुवा पाटील मोठे बंधू आमचे संदीप पाटील यांचे आणि या भजनामध्ये कित्येक शिष्य त्यांनी घडवलेले आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन. आणि नरेश ठोंबरे फुलटॉस चेंडू होता. नरेश ठोंबरेला खरं तर खराब चेंडू होता. चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पण चौकार मिळतोय तो नरेश ठोंबरेला. नरेश ठोंबरे 4 वर परेश पटेलने घेतलेली 1 धाव. अशा पद्धतीने 5 धावा धावफलकावर लागत आहेत. जिंकण्यासाठी अजून करायचे आहेत 64 आणि चेंडू शिल्लक आहेत 28. नरेश सावंत एक जबरदस्त गोलंदाज आहे. 2 मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करणार हा कर्णधार वीर मराठा जोहे संघाचा. राईट हँड ओव्हर द विकेट. नरेश ठोंबरे एज लागली चांगला चेंडू टाकला होता. चांगला चेंडू होता डॉट चेंडू येतोय 27 चेंडू 64 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंज केलेले आहे बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजिंग केलेली आहे. नरेश ठोंबरे आणि परेश पटेल असे 2 फलंदाज आलेले आहेत. 27 चेंडू 64 धावांची गरज आहे. तिकडे एकनाथजी पाटील आमचे विश्वनाथ भोईर दयानंद सरोदे या मॅचचा आनंद घेत आहेत. बबलू परदेशी बरीचशी मंडळी आहेत. नरेश ठोंबरे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल नाही परंतु 3 धावा नक्कीच वाचवल्यात या खेळाडूनं. क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज म्हणजे क्रिकेट नाही तर क्षेत्ररक्षणाला पण काहीतरी अहमियत आहे आणि ते या ठिकाणी दाखवून देतोय. क्रिकेट महिलांचं क्रिकेट 40+ क्रिकेट डॉक्टरांचं क्रिकेट वकिलांचं क्रिकेट जिकडे पाहावं तिकडे क्रिकेट आहे. पण तरीही क्रिकेटची आवड काही कमी होत नाही. सगळे म्हणतात अति झालंय जास्त झालंय परंतु सगळ्यांचं लक्ष क्रिकेटवर आहे. परेश पटेल केळकर कंपनीचे मॅनेजर. जसा सेंट असतो तसा मात्र इथं सुहास आलेला आहे आणि इथे मात्र षटकार येतोय परेश पटेल यांच्या बॅटमधून. 25 चेंडू आणि 57 धावांची आता गरज आहे. चांगली मॅच होणार यात शंका नाही. दोन्ही बाजूला आग लागलेली आहे. आमचे खेडेकर साहेब हे सगळी मंडळी खाडेकर साहेब आमचे आणि अंकुशजी पाटील यांचंही स्वागत आहे. षटकारानं स्वागत केले परेश पटेल यांनी. नाईटची त्यांची टुर्नामेंट असते मोठी आणि आताच जवळच आलेली आहे. नरेश सावंत तयार. नरेश सावंत
2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केलेले नरेश सावंत मात्र चांगलं फटकेबाजी, परंतु आउटफील्ड थोडासा चेंडू वाढला आणि 2 धावा मात्र मिळतात त्या परेश पटेल यांना. परेश पटेल पोहोचतात 9 वर. संघाची धावसंख्या होते 69 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. अशोक दादा, आमचे अशोक बुवा पाटील आणि जयेंद्र यांचं स्वागत त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं भूमिका आणि भाविका या दोघींचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. आमच्या मी मगाशीच म्हणालो की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी गवाडे देवा. माऊलींनी पण पहिल्यांदा कन्येला प्राधान्य दिलेलं आहे आणि अशा आमच्या या 2 कन्या परेश पाटील त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. मुलगा वंशाचा दिवा आहे तो मुलगी घराण्याची पणती आहे. मुलींशिवाय घराला शोभा नाही, मुलीशिवाय प्रेम नाही. मुलं किती असू द्या तुम्हाला कधी उडवतील त्याची गॅरंटी नाही. मुली तुम्हाला बघायला येतील, मुली पहिल्या धावत येतात. अशा आमच्या भूमिका आणि भाविका मुला आणि मुलीच खरं वडिलांच्या लाडक्या असतात. आणि आता बघूया 24 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. नरेश सावंतनं दिल्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या, एकही विकेट नाही, परंतु चांगली गोलंदाजी केली नरेश सावंतनं. थोडासा आवर बसवला नंतर. आता मात्र नरेश ठोंबरे आहे, समोर आहे तो उदय गद्रे वीर मराठा संघाचा. 24 चेंडू 55 अखूट टप्प्यात चेंडू. अखूट टप्प्याचा चेंडू खरं तर नरेश ठोंबरे चांगला खेळतो, परंतु यावेळेस मात्र बीट झालाय आणि अचूक टप्प्यावर टाकलेला हा चेंडू. आणि जर जसे जसे चेंडू डॉट येतील तसं मात्र थोडंसं टेन्शन वाढेल तो वावंजे संघावर, मलंग वावंजे या संघावर. आणि जर चौकार षटकार येत राहिले तर मात्र या मॅचमध्ये अजूनही मजा येईल. परंतु हा गोलंदाज थोडासा कसलेला गोलंदाज आहे उदय गद्रे. काही खेळाडू आपण बघितले हशिवरेचे, मगाशी अलिबागचं पण क्रिकेट कमी नाही आहे. जसं जेवढा समुद्रकिनारा सुंदर आहे तेवढं क्रिकेट पण चांगलं आहे, परंतु इथे टॉप एच लागलाय. चेंडू कुठे चाललाय बघूया. 1 बाउन्स मालतोडे जातोय चौकारासाठी. षटकार की चौकार बघूया. पंच तिकडे बघतायत. हो षटकार इकडून दिसला नाही बरोबर. नरेश ठोंबरे टॉपेच लागला. 22 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 49. प्रमोद म्हात्रे तिकडचे पंच आणि इकडे स्क्वेअर लेग पंच भोईर. चांगले पंचांचं काम या ठिकाणी केलं जात आहे. उदय गद्रेला मात्र नरेश ठोंबरेनं अखूट टप्प्याचे चेंडू लो फुल टॉस मिड विकेटला ढकललंय. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे. इथे मात्र चौकार जातोय की काय, कारण त्याच्या बॉडी लँग्वेजवरून वाटतंय प्लेअरच्या. आणि पंचांचा 4 धावांचा इशारा. 1 धाव होती तिथे मात्र चौकार मिळालाय. 21 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 45 धावांची. टुर्नामेंट लांबच लांब षटकार मारताना दिसत आहेत. हो पायावर आदळला चेंडू. जोरदार अपील पंच सांगतायत. ऑफ स्टंप सोडून चालला आहे चेंडू आणि सिंगल धाव मिळते. लेग बाईची पहिली धाव मिळते. इथे आपण पाहतोय लेग बाईची पहिली धाव मिळते ती वामजे संघाला. आणि आता 20 चेंडूमध्ये 44 धावांची अजूनही गरज आहे. 1-2 मोठ्या पटक्याची गरज आहे वामजे संघाला आणि एखाद 2 विकेटची गरज आहे ती मात्र वीर मराठा जोहे संघाला. पाहुणे बरेचसे आपण पाहतो व्यासपीठावर, ज्याच्यामध्ये मुखास येणारे जे नवीन खेळाडू आहेत, काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. सकाळपासून पाहतोय आम्ही, सकाळपासून नाही 3 दिवस बघतोय आम्ही इथे पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. कारण संदीप पाटील, सत्यवान म्हात्रे, रायगड समालोचक असोसिएशनचे सगळे कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, या सगळ्यांचे मित्र परिवार. हो 20 चेंडू 44 चांगला फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा टायमिंगचा फटका, गॅपमध्ये मारलेला फटका परेश पटेलचा येतोय. हा चौकार. हजी मलंग बाबा ते गडी मन माझं रमलं तिथं बांधू झोपडी. एक क्रिकेट वेळा माणूस मॅच पाहता पाहता मेला.
तिरडीवर उचलून नेला तर उठून म्हणाला साहेब स्कोर काय झाला. एवढं क्रिकेटचं फॅड आहे. चेंडू शिल्लक आहेत 19 आणि धावा करायचे 40. बॅकफुटला गेले, सुंदर फटका मारलाय, टपली मारली आणि हा जर का षटकार असेल तर मात्र आजच्या दिवसाचा सुंदर षटकार असेल. पण पंचांचा इशारा 4 धावांचा येतोय, थोडासा कमी पडला. परेश पटेलचा येतोय चौकार. पहिल्या मॅचमध्ये चमक आपली दाखवता आली नव्हती परेश पटेलला, परंतु इथे मात्र त्याने आपली छाप सोडलेली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. तर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, या खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय, नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमचे सन्माननीय अंकुश पाटील वलप यांना विनंती करेन की या आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमचे दादा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते अंकुश पाटील 24 तारखेपासून नक्कीच एक मोठी नाईट स्पर्धा अंकुश पाटील यांच्या माध्यमातून वलप येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेहमीच एक चांगलं योगदान मी वाडखेडे मैदानामध्ये म्हणजे वलपच्या मैदानामध्ये ती स्पर्धा नेहमीच आपण पाहत असतो. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक अंकुश पाटील यांचा हा शुभ सन्मान. त्याचबरोबर आमचे प्रकाश खाडेकर वलप यांना विनंती करेन की आपण देखील यावं. विहान 11 खाडेकर नेहमीच चर्चेत असणारा संघ आपण नेहमीच पाहिलेला आहे, त्या संघाचे पुरस्कर्ते आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची एंट्री, त्यांचा संघ आपण इथे पाहणार आहोत. खाडेकर 11 या नावाने नक्कीच या स्पर्धेमध्ये तो संघ खेळताना दिसेल. सिद्धी अँड खाडेकर 11. तर प्रकाश खाडेकर यांचा हा सन्मान इथे केला जातोय. यावर नंतर नक्कीच आपण RCC पेठ टीमचे आपले सर्व खेळाडू नक्कीच बंटी, आमचे सोहेल, नमित त्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. त्यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. 18 चेंडू 36 ची गरज काढून काढला. हा चेंडू येतो मिडॉनला. इथे मात्र एकच धाव मिळते ती नरेश ठोंबरेला. नरेश ठोंबरे पोचतो वैयक्तिक. सावर संघाची धाव संख्या होते 34. 17 चेंडू आता शिल्लक आहेत. 35 धावांची गरज आहे. हळूहळू दोन्ही मॅचमध्ये मजा येत चाललेली आहे. 16 धावांवर खेळतो नरेश. धावसंख्या झाली ती 34. 17 चेंडू आणि आता 35 धावांची गरज आहे. ग्रुप ग्रामपंचायत टेंबरीचे विद्यमान सदस्य निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून नरेशजी ठोंबरे आणि रायगड 40+ या स्पर्धेसाठी रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. त्यांना ती स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. वीर मराठा जोहे आणि मलंग वावंजे श्री मलंग भूमिका स्पोर्ट्स या दोघांमध्ये सुरू असलेली मॅच आहे. 69 धावांचा पाठलाग करतोय वावंजे संघ. आतापर्यंत 17 चेंडूमध्ये आता 35 धावांची गरज आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, आखू टप्प्यात चेंडू होता, सिंगल आलेली आहे. पंचांचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजे सिंगल मिळते ती परेश पटेल यांना. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात. 16 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 34 धावा करायची आहेत. 1-2 मोठे पटके या मॅचमध्ये आणू शकतात. आमदार चषक आपण पाहतोय 24 आणि सिरीजसाठी मला थोडे बैल आहे, शर्यतीचं आहे, शर्यतीचा बैल ठेवलेला आहे बघा. आणि प्रथम पारितोषिक आहे 1,50,000, 75,000, 50, 40, 30 अशी 6 बक्षीस आहेत. वलपला ना हे सगळीकडे उंचावर मैदान असतं, यांचं मैदान मात्र खाली आहे. वरनं आपल्याला मॅच बघायला मिळते. मिनी वानखडे ज्याला आपण म्हणतो असं यांचं हे मैदान आहे. तर आमदार ट्रॉफी आहे 2000 किती तारीख आहे सांगतो 24 तारखेला सुरू होणार आहे. त्यांना धन्यवाद आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. नरेश ठोंबरेने उंचावरून मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहतोय, बाहेर घ्या, तळ्यात की मळ्यात, चेंडू गेलाय मळ्यात, येतोय षटकार.
जोहे संघासाठी ही डोकेदुखी ठरलेली आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे आणि जिंकण्यासाठी आता 15 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. मगाशी 64 करांना दमछाक झाली होती, परंतु 50 धावा केल्या होत्या. मगाशी 52 धावा जो थोरात जो फलंदाज होता आणि त्याच्या जोरावर ते जिंकले होते, परंतु हारता हारता तो जो जिंकतो तो नंतर थोडासा भारी पडतो. हो, नरेश ठोंबरे ओळखलाय. एकदा खेळपट्टीवर तुम्ही जास्त वेळ उभे राहिलात की तुम्ही नंतर काही करू शकता. क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा बघितले, भागीदारी चांगली झाली आणि जर फलंदाज बराच वेळ खेळपट्टीवर राहिला तर तो नंतर येणाऱ्या काळामध्ये आक्रमक फलंदाजी करू शकतो. हे आपण क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे. मोठमोठ्या भागीदाऱ्यांनी आपण बघितलेले, भागीदारी एकदा जमली की मग ती मॅच जिंकणं सोपं होऊन जातं आणि ही भागीदारी तशी होते का? परंतु 14 चेंडूमध्ये अजूनही 27 करायचे आहेत आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ते कर्णधार नरेश सावंत, एका बाजूला नरेश सावंत जो वीर मराठा जोहे संघाचा कर्णधार, एका बाजूला नरेश ठोंबरे जो भूमिका स्पोर्ट्स श्री मलंग वावंजे या संघाचा कर्णधार. दोन्ही नरेश, पण कोण यश प्राप्त करणार याकडे लक्ष आहे. 14 चेंडू 27 ची गरज. परेश पटेल पुन्हा एकदा केळकर कंपनीचा हा सुगंध आणि येतोय मिड विकेटच्या वरून दर्जेदार शानदार षटकार. आणि यावेळेस मैदानात खेळतात. मला जर बसवलं असतं एवढे गेम असताना मी घरी गेलो असतो. क्रिकेटमध्ये हे शिकायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे तुम्ही. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर स्वतः पाणी घेऊन मैदानामध्ये जातो. आपल्यातला एखाद्याला बसवला का तो घरी जातो. म्हणून तुम्ही मोठे होत नाही, म्हणून ते क्रिकेटचे देव झालेत. 14 चेंडू ते 12 चेंडू आणि आता हा आपले अध्यक्ष पण स्वतः मैदानामध्ये जातात. बघा सांगतात आमचे लक्ष्मण लासे वडाल. आणि पाण्याची गरज आहे मैदानात, पाण्याची गरज आहे. पंच आमचे सगळे या ठिकाणी. हॅलो, तर आपण इथे सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे ज्यांनी सध्याच्या घडीला यंग क्रिकेट गाजवून सोडलाय, उत्कृष्ट असे क्रिकेटर बंटी जोशी पेठ आणि त्याचबरोबर सोहेल शेख नबीद यांचा इथे सन्मान केला जातोय. 40+ प्रीमियर लीगमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आमचे मोठे बंधू अशोक बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते बंटी जोशी यांचा सन्मान. तसेच सोहेल शेख चंद्रकांत नावडेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. या स्पर्धेसाठी नक्कीच आमचे टेंभोड्याचे आणि नेहमीच आमच्यावरती रायगड समालोचक असोसिएशनवरती ज्यांचं प्रेम राहिलं आहे ते प्रकाशदादा गडगे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आम्हाला सुपूर्द केले. त्याबद्दल प्रकाशदादा गडगे यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच दादांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आमचे गोवर्धन पालेकर हे देखील आले होते, पाहणी करून गेलेले आहेत. नक्कीच त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसच्या माध्यमातून एक चांगलं योगदान. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून बोलतोय. कॉमेडी बॉक्समध्ये आमचे महागुरु संतोष चौधरी साहेब. धन्यवाद संदीप पाटील साहेब. क्रिकेट स्पर्धा तर कोणी भरतो संदीपजी, परंतु 8 दिवसाची 9 दिवसाची नाही, 2 दिवस 3 दिवस आयोजन करता येतं. परंतु हा 10 दिवसाचा सप्ताह आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आजकाल सगळीकडे आपण पाहतोय काकड आरती सुरू आहेत, सप्ते चालू आहेत. कारण थंडीमध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. खेळ मांडी याला वाळवंटी ठाई, नाच ती वैष्णव भाई रे. आणि अशा पद्धतीचे सगळ्या ठिकाणी सप्ते चालू आहेत. परंतु हा क्रिकेटचा सप्ताह इथे चालू आहे 9 दिवसाचा. का 10 दिवस पण होतील कदाचित. हा 10 दिवसाचा सप्ताह आहे आणि तो 40+ आहे. 40+ म्हणजे 40, 45, 50, 55, 60 वर्षापर्यंतचे खेळाडू, 75 वर्षाचे तांडेल कराव्याच्या मैदानामध्ये उतरले होते.
75, आता मला वाटतं ते 78 किंवा 79 असतील 3 वर्षापूर्वी. तर अशा सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा आहेत. 12 चेंडू 15ची गरज आहे. पहिला चेंडू जोरदार अपील बघा, स्लोवर डिलिव्हरी केली होती. या गोलंदाजांना ओळखला की वेग नुसता भन्नाट वेगाने टाकून फायदा नाही, तर अचूक टप्पा टाकायला पाहिजे. हा गोलंदाज आहे ज्ञानेश्वर शिर्के, एक चांगला फलंदाज आहे ज्ञानेश्वर शिर्के, ज्याने मागच्या मॅचमध्ये जिंकून दिलं होतं. एक सामना जिंकलेले हे दोन्ही संघ आहेत. आता 11 चेंडू आणि 15. 11 चेंडू 15. नरेश ठोंबरेला शॉर्ट पिच चेंडू दिला की त्याची देहयष्टी वेगळी आहे आणि इथे मात्र तो भिरकावून देतोय. चेंडू कधी कधी फोडतो असा हा खेळाडू आहे आणि मारतोय षटकार. आता मात्र जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. खेळ आयुष्याचा चेंडू 9ची गरज. नरेश ठोंबरे समोर आहे. नरेश ठोंबरे आडव्या बॅटनं मारलाय. चेंडू चाललाय फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल घेतलेले दुसऱ्या धावासाठी धावत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 10 चेंडू 9 धावा. आता मात्र परिस्थिती अशी आहे की 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं की मॅच कठीण होईल वावंजे संघासाठी, जो वावंजे संघ पहिल्या मॅचमध्ये चाचपडत खेळत होता, लडखडत खेळत होता. परंतु असं म्हणतात ना की तुम्ही हार जर मानली नाही, जिद्द जर ठेवली, तर नंतर तुम्ही परिश्रम केलेत तर तुम्ही जिंकू शकता. आणि इथं पुन्हा एकदा येतोय हा उत्तुंग असा षटकार. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. होत्याचं नव्हतं झालेलं आहे. भूमिका आणि भाविका खुश झालेल्या आहेत. त्यांनी ओळखलंय आता स्टेजवरच बसायचं. आपल्याला स्टेज लक्की आहे, कारण मगाशी त्या तिकडे गेले होते, त्या मॅच गेली होती. आणि 8 चेंडूमध्ये आता 1 धावेची गरज आहे. परेश पाटील खुश असतील, एकनाथ पाटील खुश असतील, परंतु वीर मराठा जोहे संघाने पण चांगला खेळ केला आज दिवसभर. नक्कीच सर, पाहायला गेलं तर त्यांचा कॉन्टॅक्ट दादांशी चालूच आहे. 8 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. नरेश ठोंबरे एक चांगला खेळाडू आहे, शांत खेळाडू आहे, संयमी खेळाडू आहे आणि त्यानं ओळखलं की आता 1 धावेची गरज आहे आणि सिंगल घेतली. अशा पद्धतीनं वावंजे संघाने ही मॅच, जे आमचे भूमिका स्पोर्ट्स श्री मलंग वावंजे संघाने ही मॅच जिंकलेली आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि वीर मराठा जोहे संघाने पण चांगला खेळ केला. पुढच्या टुर्नामेंटसाठी किंवा प्रीमियर लीगसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तर 11 वलप यांच्या वतीने, अंकुश शेट्टी यांच्या वतीने 2000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक नक्कीच मी विनंती करेन प्रकाश खाडेकर आणि आमचे अंकुश शेट्टी पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच हा मॅन ऑफ